घरात बसून कोणी करोडपती बनत नाही आणि मूळ म्हणजे कोणता व्यवसाय सुरू होत नाही। त्यासाठी तुम्हाला फील्डवर यावं लागणार, लोकांना भेटावं लागणार, चर्चा करावं लागणार, कोणत्या प्रोडक्टची मागणी आहे हे ॲक्च्युअलमध्ये बघावं लागणार। यासाठी आपण खास एक तुमची व्हिएतनामला बिझनेस टूर ऑर्गनाईज करत आहोत। आज आइन्सा ग्लोबल आणि EFT मार्फत आज ही व्हिएतनामला तुमची बिझनेस टूर ऑर्गनाईज केली जाते। आज आपले डोमेस्टिक 5 ठिकाणी सेटअप आहेत, पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर आणि पोलाची। तसंच इंटरनॅशनल मार्केटमध्ये दुबई, इराण, टर्की आणि व्हिएतनाम अशा ठिकाणी आज आपला सेटअप आहे। दुबई जिथे आम्ही बिझनेस टूर घेऊन गेलतो त्याच्यात 80% लोकांना जागेवर ऑर्डर्स ऑलरेडी भेटलेल्या आहेत आणि काम करतात। सेम आम्ही व्हिएतनामला देखील अशीच एक बिझनेस टूर ऑर्गनाईज केली, ज्याच्यात आज ॲग्रिकल्चर इंडस्ट्री आहे, मरीन इंडस्ट्री आहे, फ्लावर इंडस्ट्री आहे, हँडीक्राफ्ट इंडस्ट्री आहे, त्याच्याचबरोबर स्पायसेस इंडस्ट्री देखील आहे आणि इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री आहे। ह्या आज इंडस्ट्रीमध्ये जिथे आपण व्हिजिटला जाणार आहोत, आज तुम्हाला एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट दोघांचा स्कोप समजवला जाणार आहे। फिजिकली आपण तिथे बायर सप्लायर मीट घेणार आहोत, काही पॅकेजिंग हाऊस, कोल्ड स्टोरेजला व्हिजिट करणार आहोत। आपण पोर्टला देखील जाणार आहोत, जिथे बाहेरनं आपण बघणार आहोत की पोर्टचं ऑपरेशन्स आणि वर्किंग हो ची मिन जे व्हिएतनाममधली सिटी आहे तिथे कसं होतं। आज आपला स्वतःचा सेटअप तिथे आहे। महत्त्वाचं म्हणजे तिथे लोक इंग्लिश बोलत नाही, व्हिएतनामीज लँग्वेज बोलतात, पण आज माझी पूर्णपणे टीम तिथे सक्रिय आहे। आज आपलं तिथे कोल्ड स्टोरेज आहे, प्लस आपली स्वतःची सेल्स टीम आहे। त्यामुळे मी स्वतः तुमच्याबरोबर करण मुथा व्हिएतनाम टूरला येणार आहे। ही टूर आपण ऑर्गनाईज केलेली आहे 4 ते 5 दिवसांसाठी, जिथे तुमच्याकडे आज प्रोडक्ट असेल किंवा नसेल, मार्केट असेल किंवा नसेल, तरी तुम्ही ह्याच्यात ऑर्गनाईज होऊ शकतात, येऊ शकतात, ज्याच्यात तुम्हाला ब्रॉड विजन भेटेल की फील्डवर गेल्यावर ॲक्च्युअलमध्ये इंडियन प्रोडक्टची किती मोठी मागणी आहे, किती जोरदार रेट्समध्ये तिथे ते प्रोडक्ट विकले जातात, किंवा इम्पोर्टसाठी पण तुम्हाला किती मोठा स्कोप आहे। जर तुम्ही ह्या दिलेल्या 6-7 इंडस्ट्रीमधनं काम करत असाल तर आवश्यक या बिझनेस डेलिगेशन टूरला या, जिथे तुम्हाला भरपूर काही एक्सपोजर भेटेल।